अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन नवनाथाय नमः. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचं मन सतत गोंधळतं का यावर उपाय बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. प्रस्तावना. आपलं मन सतत गोंधळतं, कधी निर्णय घेताना, कधी प्रेमात, तर कधी अध्यात्मात. या गोंधळलेल्या मनाला शांती मिळावी यासाठी नाथपंथ अत्यंत प्रभावी साधना आहे. नाथसंप्रदाय हे फक्त योगी किंवा तंत्रमंत्राचे माध्यम नसून त्यामागे जीवन जगण्याचे काही अमोघ नियम आहेत. विशेषतः 3 नियम असे आहेत जे आपल्याला मनाला गोंधळण्यापासून बाहेर काढतात आणि एकच निश्चय स्थिर वाट दाखवतात. हेच नियम मनाचं सामर्थ्य वाढवतात, आत्मबल देतात आणि दैवी कृपेच्या अनुभवासाठी पात्र बनवतात. या व्हिडिओत आपण नाथपंथाच्या या 3 प्रमुख नियमांचा सखोल अभ्यास करूया. पहिला नियम, शून्य प्रतिक्रिया, शांत आकलन. नाथपंथात सांगितलेला पहिला नियम म्हणजे शून्य प्रतिक्रिया आणि शांत आकलन. जेव्हा कुणी तुमच्याशी वाईट वागतो, अपमान करतो किंवा तुमचं मन दुखावलं तेव्हा लगेच प्रत्युत्तर देऊ नका. नाथ संप्रदाय सांगतो की मन थांबव, श्वासावर लक्ष केंद्रित कर आणि घटनेचा शांतपणे विचार कर. प्रत्येक घटना संधी आहे शिकण्याची, वाढवण्याची. प्रतिक्रिया देणं म्हणजे आपली ऊर्जा वाया घालवणं. शांत आकलन म्हणजे आत्मनियंत्रण आणि गुरुचरणांवर श्रद्धा. हा नियम मनाला स्थिर करतो आणि जीवनात समतोल आणतो. दुसरा नियम, निरंतर साधना, कुठल्याही अवस्थेत. नाथपंथात दुसरा नियम म्हणजे साधना थांबवायची नाही. कुठल्याही स्थितीत, आनंद, दुःख, राग, प्रेम, यश, अपयश, काहीही घडलं तरी ध्यान, जप, मंत्र किंवा श्वास साधना थांबू नये. नाथपंथ सांगतो की हे जीवन नश्वर आहे, पण साधना खरं संरक्षण आहे. ज्या दिवशी मन गोंधळतं त्या दिवशी साधना अधिक तीव्र व्हावी. हीच साधना नाथबाबा आपल्याला सांभाळण्यासाठी वापरतात. दिवसातून किती वेळ साधना केली हे महत्त्वाचं नाही, साधनेचं सातत्य असणं महत्त्वाचं आहे. हा नियम मनाला गोंधळापासून थांबवतो. नियम तिसरा, गुरूंवर पूर्णपणे विश्वास ठेव. नाथपंथाचा तिसरा नियम सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. गुरूंवर संपूर्ण निरपेक्ष विश्वास ठेव. जेव्हा मन गोंधळलेलं असतं, निर्णय कळत नाही, भीती वाटते, तेव्हा गुरुचरणांची आठवण मनात ठेवायची. नाथपंथ सांगतो गुरु म्हणजेच अंतर्गत प्रकाश. जरी गुरु आपल्यासमोर दिसत नसले तरी त्यांचं अस्तित्व मनात सतत ठेवणं आवश्यक आहे. संकटे आली, संकटाची कारणं कळली नाहीत तरी म्हणायचं गुरु सोबत आहेत. असा विश्वास आपलं मन स्थिर करतो. हा विश्वास म्हणजे नाथबाबांच्या कृपेची चावी आहे. नंबर 4, शून्य प्रतिक्रिया, मनाचा पहिला विजय. मन गोंधळण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण बाहेरच्या घटनांवर खूप लवकर प्रतिक्रिया देतो. एखाद्याचं बोलणं, वागणं आपल्याला लगेच अस्वस्थ करतं, पण नाथपंथात शिकवलं जातं की पहिली प्रतिक्रिया द्यायचीच नाही, कारण पहिली प्रतिक्रिया ही बहुतेक वेळा अहंकारातून येते. काही वेळ शांत राहिलं की समजतं की आपण विनाकारण गोंधळलो. हीच क्षणाची शांतता आपला अंतरंग बदलते. ज्यावेळी तुम्ही पहिल्या क्षणी शांत राहू शकता त्याच क्षणी तुम्ही मनावर पहिला विजय मिळवता. नाथपंथात यालाच आत्मविजयाचं पहिलं पाऊल मानलं जातं. नंबर 5, आकलन करताना गुरुकृपेचा श्वास घ्या. जगात घडणाऱ्या गोष्टी केवळ बघणं महत्त्वाचं नाही, त्यामागचं दैवी संकेत समजणंही महत्त्वाचं आहे. नाथपंथ सांगतो प्रत्येक प्रसंग हे गुरुकडून दिलेला संकेत असतो. तो बरोबर समजण्यासाठी आपण शांत आकलन करावं लागतं. हे आकलन फक्त बुद्धीने होत नाही, त्यासाठी गुरुकृपेची अंतर्गत जाणीव हवी. जेव्हा तुम्ही हृदयातून गुरु हे का घडतं असं शांतपणे विचारता तेव्हा उत्तर आपल्या अंतरात्म्यातून येतं. हीच गुरुकृपेची अनुभूती आहे. त्यामुळे नाथबाबा सांगतात की आकलन करताना श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि गुरूंची आठवण ठेवा. साधना
मनाला वळण लावणारी सवय. मन गोंधळतं कारण त्याला वळण दिलेलं नसतं. जसं मुलाला सुरुवातीला शिस्त लावावी लागते तसंच मनालाही. नाथपंथात साधना ही मनाला योग्य दिशा देणारी प्रक्रिया आहे. साधना म्हणजे फक्त मंत्रोच्चार नाही, ती आपल्या मनाच्या ऊर्जा केंद्रावर झालेली परिणामकारक कृती असते. दररोज एकच मंत्र एकाच भावनेने केल्याने मनाचे वळण बदलते. गोंधळलेलं मन थोड्या दिवसांनी शांत होऊ लागतं. म्हणूनच नाथपंथ सांगतो, साधना न थांबवता करत राहा, कारण मन त्यानेच वळतं. ही सवयच मग आयुष्यभर मार्गदर्शन ठरते. अडचणी येणारच, पण साधना थांबवायची नाही. जीवनात अडचणी येणार हे निश्चित आहे. नोकरी, प्रेम, शरीर, घर, पैसा सर्वच गोष्टी कधी ना कधी विचलित करतात. पण अशा वेळी नाथपंथ सांगतो, साधना थांबवू नका. ज्या क्षणी तुम्ही म्हणता आज माझं मन शांत नाही, साधना करू शकत नाही, तेव्हा मन तुमच्यावर हावी होतं. पण जर तुम्ही मनाच्या त्या गोंधळातही जाप केलात, ध्यान केलंत, तर तीच साधना तुम्हाला पुढे घेऊन जाते. नाथपंथातील महान सिद्ध व्यक्तींनी हीच वाट चालत साधना पूर्ण केली. त्यामुळे अडचणीतही साधना करणं म्हणजे गुरूंच्या आज्ञेचं पालन होय. सातत्य आहे शक्ती, न थांबणारी साधना. नाथबाबा सांगतात, तुमचं मनच तुमचा गुरु बनेल. जर साधनेत सातत्य ठेवलं तर. अनेक वेळा भक्त सुरुवात खूप जोमाने करतात, पण काही दिवसांनी साधना थांबते. हेच नको, कारण साधनेतील सातत्यात दैवी शक्ती निर्माण होते. दिवसातून केवळ 5 मिनिट असो, पण दररोज साधना व्हायला हवी. तुम्ही घरात, प्रवासात, अडचणीत, आनंदात कुठेही असला तरी जप थांबू देऊ नये. हा श्वासाबरोबर केलेला मंत्र तुम्हाला नाथबाबांच्या उंबरठ्यावर घेऊन जातो. साधना म्हणजे नाथांच्या दारात वाजवलेली बेल आहे. ती नियमित वाजली तरच दार उघडतं. नंबर 9. गुरु म्हणजे आंधळा विश्वास नव्हे, तर आंतरिक अनुभव. नाथपंथातील गुरुभक्ती आंधळ्या श्रद्धेवर आधारलेली नाही, ती अनुभवातून आलेली असते. जेव्हा भक्त आपल्या मनाच्या गोंधळातही गुरुचरणांची आठवण ठेवतो, त्याला अचानक दिशा मिळते, संकटातून मार्ग निघतो. तेव्हा कळतं गुरु आपल्या जवळच होते. म्हणून नाथ संप्रदाय सांगतो, गुरुवर विश्वास ठेवा, पण अनुभवात आणा. हा विश्वास केवळ पुस्तकात वाचलेला नसावा, तो प्रत्येक अडचणीत गुरूंच्या कृपेने निर्माण झालेला असावा. असा अनुभव येण्यासाठी मन शांत, आस्थेने भरलेलं असावं लागतं. म्हणून गुरुभक्ती ही फक्त श्रद्धा नसून ती आंतरिक अनुभूतीची प्रक्रिया आहे. नंबर 10. मनाच्या गोंधळावर गुरुचरणांचा दीर्घ श्वास. जेव्हा मनात एकाच वेळी अनेक विचार येतात, हे करावं का, ती व्यक्ती खरी आहे का, भविष्य अंधारात आहे का, अशा क्षणी श्वासावर लक्ष केंद्रित करावं. नाथपंथात श्वासाला गुरुचरणांची भेट मानली जाते. दीर्घ श्वास घेऊन मनात ओम कानिफ नाथाय नमः म्हटलं की गोंधळ थांबतो. हा श्वास तुमचं मन स्थिर करत जातो. गुरूंचं स्मरण हे मनाच्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी प्रभावी अस्त्र आहे. म्हणून नाथपंथ सांगतो, शंका, भीती, गोंधळ, दुविधा सर्व काही आलं तरी श्वासावर गुरु ठेवला की उत्तर येणारच. नंबर 11. नाथपंथात श्वास म्हणजे अंतिम आधार. मन गोंधळतं तेव्हा अनेकदा आपण बाह्य आधार शोधतो. एखादा बाबा, एखादं यंत्र, कोणा मित्राचा सल्ला. पण नाथपंथ सांगतो की शरीर थरथरलं तरी मन न थरथरलं पाहिजे. हे कसं शक्य आहे? उत्तर एकच, श्रद्धा. ही श्रद्धा निघते ती साधनेतून आणि गुरुकृपेच्या अनुभूतीतून. ज्यावेळी काहीच शिल्लक उरत नाही, तेव्हा नाथपंथी साधक अंतःकरणात गुरु माझे आहेत हेच ठेवतो. ही श्रद्धा गोंधळलेल्या मनाला आधार देते, आत्मा जागृत करते आणि दिशा दाखवते. नाथ संप्रदायात श्रद्धा म्हणजे अंतरीची दीपज्योत आहे. नंबर 12. गोंधळलेल्या मनावर नाथपंथाचा शाश्वत उपाय. सतत गोंधळणं हे मनाचं स्वभाव धर्म आहे, पण नाथपंथ सांगतो, मनाचं गोंधळ थांबवता येतं, मार्गदर्शित करता येतं. त्यासाठी या 3 नियमांचा शास्त्रशुद्ध वापर करावा लागतो. शून्य प्रतिक्रिया, न थांबणारी साधना आणि गुरूंवर संपूर्ण श्रद्धा. हे नियम केवळ विचारात ठेवायचे नाही, तर रोजच्या जीवनात आचरणात आणायचे आहे. जसं व्यायामाने शरीर मजबूत होतं, तसं ह्या नियमांनी मन बळकट होतं.
जेव्हा हृदय आणि मेंदू दोन्हीही गोंधळलेले असतात तेव्हा हाच नाथपंथ शाश्वत उपाय बनतो. जेव्हा मन सतत गोंधळत राहतं, संभ्रमात राहतं, तेव्हा बाहेरच्या उपायांपेक्षा अंतर्मनात स्थैर्य निर्माण करणं गरजेचं असतं. नाथपंथाचे हे 3 नियम मौन, नित्य साधना आणि सद्गुरूंवरील पूर्ण विश्वास मनाला दिशा देतात, संयम शिकवतात आणि आत्मिक बळ देतात. हजारो वर्षापासून नाथपंथाने हजारो साधकांना अंधारातून प्रकाशाकडे नेलं आहे. तुम्हीही जर मनशांतीच्या शोधात असाल तर आजपासूनच हे 3 नियम आपल्या जीवनात उतरवा. काही दिवसातच तुम्हाला नक्की अनुभव येईल. नाथपंथ केवळ एक संप्रदाय नाही, तर हे आत्मप्रकाशाच्या दिशेने नेणारे दैवी मार्गदर्शन आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अलख निरंजन आदेश. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओ.